18वे शतक म्हणजे भारताच्या इतिहासातील एक अत्यंत धामधुमीचा आणि अस्थिरतेचा काळ. तलवारीच्या धारेवर सत्ता बदलत होत्या आणि साम्राज्य रक्ताच्या उंबरठ्यावर उभी राहत होती. स्त्रियांचे आयुष्य केवळ चूल आणि मुलापुरते मर्यादित होते. पण या कठीण काळात महाराष्ट्राच्या मातीतून एक असा दैदिप्यमान तेज प्रकाश उसळला, ज्याने केवळ एका राज्याचीच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानची भाग्यरेषा बदलून टाकली. त्या म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर. एक अशी स्त्री जिने आयुष्यात अनेक कौटुंबिक आघात सोसले, पती गमावला, सासरा गमावला आणि तरुण मुलगाही गमावला. दुःखाचे एवढे अथांग डोंगर कोसळूनही त्या खचल्या नाहीत. उलट त्यांनी त्यांनी आपले अश्रू पुसून प्रजेच्या कल्याणासाठी हातात न्यायाचा आणि सुशासनाचा राजदंड घेतला. त्यांचा हा जीवन प्रवास प्रत्येक पिढीला ऊर्जा देणारा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यादेवी यांच्या जीवन प्रवासावर उजाळा टाकणार आहोत. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी भावेश. आपण ऐकत आहात अज्ञात प्रवास. या महान माऊलीचा प्रवास सुरू होतो 31 मे 1725 रोजी अहमदनगर आणि आत्ताचे अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या छोट्याशा गावात धनगर समाजातील मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी एका गोंडस मुलीने जन्म घेतला. तिचे नाव ठेवले अहिल्या. त्या काळात मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता, पण मानकोजींनी आपल्या मुलीला लिहायला आणि वाचायला शिकवून तिच्यावर उत्तम संस्कार केले. अहिल्या लहानपणापासूनच अत्यंत सुसंस्कृत, दयाळू आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या. खेळायच्या वयात त्या तासनतास शिवमंदिरात देवाच्या भक्तीत लीन व्हायच्या. एकदा मराठा साम्राज्याचे थोर सुभेदार मल्हारराव होळकर हे पेशव्यांच्या एका मोहिमेवर जात असताना चौंडी गावातून चालले होते. तेथील एका मंदिरात त्यांनी एका लहान मुलीला अत्यंत मनोभावे शंकराची पूजा करताना आणि गरिबांना अन्नदान करताना पाहिले. त्या चिमुरडीचे तेज, तिची नम्रता आणि तिची अलौकिक बुद्धिमत्ता पाहून मल्हारराव थक्क झाले. ही मुलगी सामान्य नाही हे त्यांनी ओळखले आणि त्यांनी थेट मानकोजींकडे आपल्या मुलासाठी म्हणजेच खंडेरावांसाठी अहिल्याचा हात मागितला. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी 1733 मध्ये अहिल्याबाईंचा विवाह मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेराव यांच्याशी झाला आणि चौंडी गावची मुलगी होळकर साम्राज्याची सून बनून अहिल्यादेवी झाली. सासरे मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाईंना केवळ घरापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यातील तीक्ष्ण बुद्धिमत्ता ओळखून त्यांना राजकारण, युद्ध कौशल्य, हिशोब आणि प्रशासनाचे उत्तम धडे दिले. अहिल्याबाईंना एक मुलगा झाला मालेराव आणि एक मुलगी झाली मुक्ताबाई. त्यांचे आयुष्य अतिशय सुखात चालले होते. खंडेराव होळकर स्वभावाने थोडे चंचल असले तरी अहिल्याबाईंनी त्यांना नेहमीच सांभाळून घेतले. मात्र राजेशाहीच्या या वैभवाच्या मागे दुःखाचे ढग दाटून आले होते. दुर्दैवाने 1754 मध्ये कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना एका तोफेचा गोळा लागून खंडेरावांचा अकाली मृत्यू झाला आणि अहिल्यादेवींच्या पायाखालची जमीनच सरकली. अहिल्याबाईंचे वय तेव्हा होते अवघे 29 वर्ष. त्या काळात पतीच्या निधनानंतर पत्नीने सती जाण्याची आघोरी प्रथा समाजात रूढ झाली होती. पत्नीच्या निधनानंतर अहिल्याबाईंनी सती जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या चितेवर जाण्यासाठी तयार झाल्या. पण तिथे इतिहास बदलणारा एक अत्यंत भावनिक प्रसंग घडला. सुभेदार मल्हारराव होळकर आपल्या सुनेच्या समोर आले आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाले, अहिल्या, माझा मुलगा तर मला सोडून गेला, पण तू जर सती गेलीस तर हे होळकर साम्राज्य अनाथ होईल. या प्रजेला कोण सांभाळणार? माझा खंडेराव गेला, पण आजपासून तूच माझा मुलगा आहेस. तुला या राज्यासाठी आणि प्रजेसाठी जगावे लागेल. एका सासऱ्याने आपल्या सुनेला सती जाण्यापासून रोखले आणि एका कुप्रथेला आव्हान देत होळकर साम्राज्याला अन्याय होण्यापासून वाचवले. तसेच राज्याची धुरा सांभाळण्याचा उपदेश दिला. अहिल्यादेवीने सासऱ्यांचा तो शब्द पाळला, अश्रू पुसले आणि सती जाण्याचा निर्णय रद्द करून स्वतःला प्रजेच्या सेवेसाठी झोकून दिले. परंतु नियतीचे चक्र अतिशय क्रूर होते. 1766 मध्ये मराठी शाहीचा मोठा आधारस्तंभ असलेले सुभेदार मल्हारराव होळकर यांचे निधन झाले आणि संपूर्ण राज्याची जबाबदारी अहिल्यादेवींचा मुलगा मालेराव यांच्यावर आली. दुर्दैवाने मालेराव मानसिक आजारांनी ग्रस्त होते आणि वर्षभरातच 1767 मध्येही त्यांचा मृत्यू झाला. पती गेले, सासरे गेले आणि एकुलता एक तरुण मुलगाही गेला. एका स्त्रीवर यापेक्षा मोठे दुःख अजून काय असू शकते? संपूर्ण साम्राज्य हवालदिल झाले होते. शत्रूंना वाटले की आता होळकर साम्राज्य लुटण्याची नामी संधी आहे. म्हणून राघोबा दादा पेशव्यांनी इंदोरवर चाल करून येण्याची तयारी सुरू केली. पण अहिल्यादेवी घाबरल्या नाहीत. त्यांनी राघोबा दादांना एक खरमरीत पत्र पाठवून बजावले की मी एक स्त्री आहे म्हणून मला कमकुवत समजू नका. जर तुम्ही माझ्यावर चालून आलात आणि युद्धात हरलात तर एका स्त्रीकडून हरलात म्हणून जगात तुमची नाचक्की होईल, आणि जर जिंकलात तर एका विधवेला हरून काय पराक्रम गाजवला म्हणून युद्ध करायचे असेल तर विचार करून या.
या पत्राने राघोबा दादांचे डोळे उघडले आणि त्यांनी आपला युद्धाचा बेत रद्द केला. त्यानंतर 11 डिसेंबर 1767 रोजी अहिल्यादेवी अधिकृतपणे होळकर साम्राज्याच्या शासक बनल्या. त्यांनी तुकोजीराव होळकर यांना लष्कराचे प्रमुख नेमले आणि स्वतः प्रशासनाची धुरा सांभाळली. त्यांनी आपली राजधानी इंदूरहून नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या महेश्वर येथे हलवली, जे पुढे कला, संस्कृती आणि व्यापाराचे मोठे केंद्र बनले. अहिल्यादेवींची राजवट ही खऱ्या अर्थाने रामराज्य होती. त्या रोज दरबारात बसायच्या आणि अगदी गरीब शेतकरी, कष्टकरी थेट त्यांच्याकडे येऊन न्याय मागत होते. त्यांनी कर रचना अत्यंत सोपी आणि न्याय्य केली. शेतकऱ्यांसाठी विहिरी खोदून दिल्या आणि तलाव बांधले. त्या काळी जंगलात राहणारे भिल्ल आणि गोंड लोक व्यापाऱ्यांना लुटायचे. अहिल्यादेवींनी त्यांच्यासाठी युद्ध न करता त्यांना जमिनी दिल्या, शेती करायला शिकवले आणि व्यापाऱ्यांच्या रक्षणाची जबाबदारी दिली, ज्याला भिलकवडी म्हटले गेले. त्यांनी महेश्वर मध्ये कापड उद्योगाला चालना दिली आणि आज जी जग प्रसिद्ध महेश्वर साडी आपण पाहतो, तिची सुरुवात खुद्द अहिल्यादेवींनी देशभरातून विणकर आणून केली होती. अहिल्यादेवींचे कार्य केवळ त्यांच्या स्वतःच्या राज्यापुरते मर्यादित नव्हते. परकीय आणि मुघल आक्रमणांनी भारताची जी श्रद्धास्थाने, मंदिरे उद्ध्वस्त केली होती, त्यांचा जीर्णोद्धार करण्याचे अफाट कार्य अहिल्यादेवींनी केले. विशेष म्हणजे हे सर्व त्यांनी स्वतःच्या खासगी खजान्यातून केले, सरकारी पैशातून नाही. औरंगजेबाने पाडलेले काशी विश्वनाथचे मंदिर त्यांनी पुन्हा भव्य स्वरूपात बांधले. गजनीने लुटलेल्या सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. अयोध्या, मथुरा, बद्रीनाथ, केदारनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी, पंढरपूर, जेजुरी अशा उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंतचा संपूर्ण भारतभर त्यांनी मंदिरे, घाट, धर्मशाळा, विहिरी आणि अन्नछत्र सुरू केली. आज आपण देशात कोणत्याही तीर्थक्षेत्री गेलो तर तिथे अहिल्यादेवींनी बांधलेली एक तरी वास्तू आपल्याला नक्की पाहायला मिळते. त्यांच्या या अफाट राष्ट्रकार्यामुळे संपूर्ण जगाने त्यांना पुण्यश्लोक ही पदवी दिली. अहिल्यादेवींनी जवळजवळ 30 वर्ष अत्यंत कुशलतेने राज्य केले. एवढ्या मोठ्या साम्राज्याचा स्वामी असूनही त्यांनी आयुष्याचा शेवटचा काळ अत्यंत साधेपणात केला. त्या स्वतः राजवाड्यात न राहता एका छोट्या घरात राहायच्या, केवळ शाकाहारी अन्न घ्यायच्या आणि जमिनीवर झोपायच्या. प्रजेचे दुःख हेच त्यांचे वैयक्तिक दुःख होते, परंतु सततचे श्रम आणि कुटुंबातील एकामागून एक झालेल्या मृत्यूंचे दुःख यामुळे त्यांचे शरीर थकले होते. अखेर 13 ऑगस्ट 1795 रोजी वयाच्या 70व्या वर्षी या महान राजमातेने महेश्वरच्या किल्ल्यावर आपला देह त्यागला आणि नर्मदा नदीच्या पात्रात जणू एक महान पर्व संपले. अहिल्यादेवी केवळ एक राणी नव्हत्या, तर त्या एक जिवंत विचार होत्या. एका इंग्रज लेखकाने त्यांची तुलना रशियाचे कॅथरीन आणि इंग्लंडच्या एलिझाबेथ यांच्याशी केली आहे. पण अहिल्यादेवींचे स्थान या सर्वांपेक्षा वर आहे, कारण त्यांच्याकडे सत्तेचा नाममात्रही अहंकार नव्हता, तर जनतेसाठी केवळ मातृत्वाचा जिव्हाळा होता. त्यांनी सत्तेचा वापर कधी अधिकारासाठी केला नाही, हुकुमशाहीसाठीही केला नाही, कारण मार्गदर्शक आणि पालक म्हणून जनसेवेसाठी केला. मार्गदर्शक आणि पालक म्हणून जनसेवेसाठी केला. अहिल्यादेवी होळकर या एक फक्त राणी नव्हत्या, त्या न्यायाची मूर्ती होत्या, जनतेची आई होत्या आणि भारतीय संस्कृतीच्या महान रक्षक होत्या. त्यांनी दाखवून दिलं की सत्ता म्हणजे केवळ वैभव नव्हे, तर लोकांची सेवा आहे. संकट किती मोठी असली तरी धैर्य, संयम, प्रामाणिकपणा यांनी इतिहास घडवता येतो. आजही नर्मदेच्या काठावर उभा असलेला महेश्वर किल्ला, काशीचे घाट आणि भारतभरातील मंदिरे त्यांच्या या महान कार्याची साक्ष देतात. आज शेकडो वर्ष झाली तरीही त्यांचे कार्य आणि त्यांचे विचार प्रत्येक भारतीयाच्या मनात तितक्याच आदराने जिवंत आहेत. अशा या महान स्त्रीला मानाचा मुजरा. मित्रांनो, अहिल्यादेवींचा हा संघर्ष तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.